कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। I'll come straight to the point. तुझं यशवर प्रेम आहे? इथून पुढे तू कुठेही कुणाही समोर तुझ्या आणि यशच्या नात्याबद्दल काहीही बोलणार नाहीस। जागीरदारांकडून श्वेताच्या बाबतीत काही गोष्टी चुकल्यात आणि तेच रिपेअर करण्यासाठी मी श्वेताच्या आईला प्रॉमिस केलंय की मी श्वेताचं लग्न लावून देईन। त्यामुळे मला वाटलं की यश आणि श्वेता कंपॅटेबल आहेत, तर त्यांचं लग्न लावून द्यावं आणि हेच मी सगळ्यांसमोर अनाउन्स केलं। पण जेव्हा मला कळलं की तुझ्या आणि यशमध्ये फ्रेंडशिप आय मीन प्रेम आहे, तेव्हा मला वाटलं की तुला विचारावं, कन्फर्म करावं। हे बघ रेवती, जर काही असं असेल तर तू मला आत्ताच सांग। हे लग्न मी कॅन्सल करीन, कारण की माझ्यासाठी माझ्या बहिणीचा आनंद सर्वात इम्पॉर्टंट आहे। सॉरी अजय, पण तुम्हाला कोणी सांगितलं माझं आणि यशचं एकमेकांवर प्रेम येते? नाही म्हणजे आम्ही फक्त बोलतो, आमच्यात असेल ना तर फक्त मैत्री आहे। आणि अशा 4 रॅन्डम भेटींना यश जर प्रेम समजत असेल तर त्याला काहीच अर्थ नाहीये ना। यशी असंच काहीतरी बोलत होता, पण लीलाला कन्फर्म वाटतं की तुमच्या दोघांमध्ये प्रेम आहे। एजे, तुम्हाला तर माहिती आहे ना ताई कशी आहे, ती ना खूप निरागसपणे पाहते सगळ्या गोष्टींकडे आणि ती किती फिल्मी आहे। म्हणजे तिच्या मते ना एक लड़का और एक लड़की कभी दोस्त नहीं हो सकते। पण असं असतं का? नसतंच। मग झालं तर हे बघ रेवती, तू नाही म्हणालीस तर यश आणि श्वेताच्या लग्नाची तयारी सुरू होईल। करा सुरू। मी तर म्हणते दणक्यात होऊ दे लग्न। आणि काही लागलं तर मला सांगा, मी हवी ती मदत करीन। Are you sure? येऊ मी? ठीक आहे, काळजी घ्या। हे दोघंही म्हणतात की त्यांचं एकमेकांवर प्रेम नाहीये, पण लीला का इन्सिस्ट करते? की यश आणि श्वेता कंपॅटेबल आहेत, तर त्यांचं लग्न लावून द्यावं आणि हेच मी सगळ्यांसमोर अनाउन्स केलं। एजे, आला तुम्ही? मी तुमचीच वाट बघत होते। बोललात ना तुम्ही त्या दोघांशी, ते म्हणाले ना त्यांचं प्रेम आहे, तरी मी सांगतच होते आहे त्यांचं प्रेम। लीला, माझं दोघांशी बोलून झालेलं आहे, त्यांचं एकमेकांवर प्रेम नाहीये। इनफॅक्ट दे आर जस्ट गुड फ्रेंड्स। पण हे कसं शक्य आहे? लीला, प्लीज स्टॉप अज्युमिंग थिंग्स आणि ग्रो अप प्लीज।
शक्य आहे हे? यश आणि रेवतीने त्यांचे एकमेकांवर प्रेम नाही असं सांगितलं एजेंना. काय हो, खूप वेळ झालाय. हा, रेवूला फोन केला तोही उचलला नाही तिने. कालिंदी येईल ती, नको काळजी करू, येईल. ओ आली. रेऊ ये. रेऊ रेऊ, ए रेऊ, काय झालं? रेऊ 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 काय झालंय? रेऊ काय झालंय? हा, माझं आणि यशचं लग्न नाही होऊ शकत. काय? रेऊ हे बघ, नक्की काय झालं ते सांग ना मला. बाबा मला कारण नका विचारू, मी तुम्हाला काहीच नाही सांगू शकत. अगं, असं कसं कारण विचारू नका. काय झालं ते कळायला नको का आम्हाला? हे बघ, कोणी काही बोललंय का? हा, हे जे काही बोलले आई, मला त्याच्याशी लग्न करायचं नाही. माझं यशवर प्रेमच नाहीये. अगं मला प्लीज एकटीला राहू द्या. रेऊ रेऊ काय चाललंय हिचं? अहो, ही काहीच बोलली नाहीये. काय झालंय? कालिंदी, तिला जरा शांत होऊ दे, मग बोलू आपण तिच्याशी. अहो पण ते काय झालं असेल नक्की? त्या दोघांनी काय केलं असेल का? सकाळी येऊन ती रेऊला काहीतरी बोलून गेली होती, आता रेऊ म्हणते यशशी लग्न नाही करायचं. नाही नाही, या अडचणीतून काहीतरी मार्ग तर काढायला हवा. मला ना हे काय चाललंय सगळं लीलालाच विचारायला हवं. यश, दार उघड. यश, तू एजेंना खोटं का सांगितलंस? तुझं प्रेम आहे ना रेवर? लीलाबाईंनी माझा निर्णय झालाय. मी श्वेताशी लग्न करायला तयार आहे. अरे पण का? यश, तुम्ही दोघांनीच सांगितलं होतं ना मला तुम्हाला लग्न करायचं, मग काय झालंय? लीलाबाईंनी प्लीज मला कारण विचारू नकोस. तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे. आणि हो, माझा हा डिसिजन फायनल. आय एम सॉरी. अरे यश, यश. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.